नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष हे आपण सर्व विद्यार्थ्यांना सुख समृद्धीचं, आनंदाचं जावो. तसेच सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या परीक्षांमध्ये भरभरून यश मिळो ही अपेक्षा ठेवून या वर्षाच्या पहिल्या दिवसाला आपण सुरुवात करत आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा स्टार करून ठेवायचा आहे की पृथ्वीवरील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पार करणारी जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, काम्या कार्तिकेयन. ही जगातले जे 7 खंड आहेत त्या त्या 7 खंडातील जे सर्वोच्च शिखर आहेत तिने ते पार केलेले आहेत. आणि असं करणारी ती जगातली सर्वात कमी वयाची गिर्यारोहक बनलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती पाहायची आहे. ही काम्या कार्तिकेयन मुंबईची आहे मित्रांनो. अवघं त्याचं वय आहे 17 वर्ष आणि त्या 17 वर्षाच्या वयामध्ये तिने हे कारनामा करून दाखवलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते स्टार करून ठेवायचा आहे. आणि त्याने एकूण जे पृथ्वीवरील 7 खंड आहेत ते कोणकोणते सर्वोच्च शिखरे पार केलेले आहेत तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिला आहे आफ्रिका खंडातील माउंट किलिमांजारो, आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट, युरोप खंडातील माउंट एल्ब्रुस, उत्तर अमेरिकेतील माउंट मॅकेनली, दक्षिण अमेरिकेतील माउंट एकांगुआ, अंटार्क्टिका खंडातील माउंट विन्सन मैसिफ, ऑस्ट्रेलिया खंडातील माउंट कोजियास्को. हे 7 जे वेगवेगळ्या खंडातील सर्वोच्च शिखर आहेत ते या ठिकाणी आपण दिलेले आहेत. आणि ते नुकतंच काम्या कार्तिकेयन या छोट्या मुलीनं ते शिखर हे पार केलेले आहेत. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतीय सेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, लडाख. या ठिकाणी नुकतंच जे भारतीय सेना आहे त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर हे जे काही पुतळा आहे मित्रांनो, लडाख या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे भारतीय सेनेकडून. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि समुद्र सपाटीपासून जवळपास 14,300 फूट एवढ्या उंचीवर ते पुतळा आहे मित्रांनो, कारण ती जागा एवढ्या उंचीवर आहे. आणि ते जे लडाखमध्ये जे पेगॉंग लेक आहे त्या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे. त्यापासून जवळच भारत आणि चीनची सीमा लागलेली आहे. हे सुद्धा पॉइंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण बनला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, जसप्रीत बुमराह. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो जसप्रीत बुमराह आहे त्याने नुकतंच टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेतलेले आहेत मित्रांनो. आणि असा करणारा तो भारतातला पहिला गोलंदाज ठरलेला आहे. तर जगामधील 4था गोलंदाज ठरलेला आहे. या अगोदर वकार युनिस, डेल स्टेन, कगिसो रबाडा या 3 गोलंदाजांनी असं केलेलं आहे. आणि आता 4था गोलंदाज हा जसप्रीत बुमराह बनलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या जसप्रीत बुमराहने अवघ्या 44 सामन्यांमध्ये 200 विकेट घेतलेले आहेत. नुकतंच जे काही ऑस्ट्रेलियामध्ये झालेले गावस्कर बॉर्डर जी ट्रॉफी झालेली आहे त्यामध्ये त्याने हा विक्रम केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघायचा आहे. नुकतेच जिमी कार्टर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. हे जे जिमी कार्टर होते ते अमेरिका या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहायची आहे. जिमी कार्टर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्याविषयी एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की 2002 साली त्यांना मानवतेसाठी जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना शांततेचा नोबेल देण्यात आलेला आहे. तर हा पॉइंट आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर निधन वार्ता आहेत या वर्षामधील ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आहेत रतन टाटा, जे की प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत उस्ताद झाकीर हुसेन,
जे तबला वादक होते त्यांचंही निधन झालेलं आहे. पंकज उदास जे गझल गायक होते. त्यानंतर आहेत राम नारायण अग्रवाल, ज्यांना अग्निमॅन म्हणून ओळखलं जायचं, ज्यांनी अग्नी मिसाईल भारतामध्ये बनवलेले आहेत. त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. नटवर सिंग जे माजी परराष्ट्र मंत्री राहिलेले आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती ज्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या. त्यानंतर आहेत डॉक्टर आर नित्या आनंद, ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला होता, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत शोभा रानडे, ज्या की गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यानंतर बिशन सिंग बेदी जे क्रिकेटर होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत फ्रान्सिस डेब्रितो, जे की अखिल भारतीय भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांचंही निधन झालेलं आहे. आणि एस एम कृष्णा जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहेत. या सर्व व्यक्तींचं निधन हे या वर्षामध्ये झालेलं आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्य सरकारने भाषेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी स्वर नावाचं प्लॅटफॉर्म लॉन्च केलं आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, गुजरात राज्य सरकारने नुकतंच हे स्वर नावाचं प्लॅटफॉर्म लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या स्वरचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. स्पीच अँड रिटन ॲनालिसिस रिसोर्स असं त्याचं नाव आहे, जे नुकतंच गुजरात या सरकारकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? तर भाषेसंबंधित जे अडथळे येतात ते दूर करण्यासाठी या प्लॅटफॉर्मला लॉन्च करण्यात आलेला आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच गुजरातचा उल्लेख आलेला आहे. तर गुजरातविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, सीआरपीएफचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, वितुल कुमार हे नवीन सीआरपीएफचे प्रमुख बनलेले आहेत. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भामधला. यावर हमखास आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे वितुल कुमार आहेत ते सीआरपीएफचे नवीन प्रमुख बनलेले आहेत आणि यूपी कॅडर जे आहे त्याचे ते IPS अधिकारी राहिले. या अगोदर सीआरपीएफचे प्रमुख होते अनिश दयाल सिंग. आता नवीन कोण बनले आहेत असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे, वितुल कुमार असं त्यांचं नाव आहे. सीआरपीएफचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याची स्थापना 1939 ला झालेली आहे. त्यासोबतच ज्या इतर महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये, त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. SSBचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद. BSFचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी. CISFचे प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख बनले आहेत B श्रीनिवासन. SPGचे प्रमुख आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख बनले आहेत राहुल रसगोत्र. NDRFचे प्रमुख पियुष आनंद. NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच जे आपले 3 सेना दल आहेत त्यांचे सुद्धा प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग. भारतीय नौदल प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासोबतच 2 महाराष्ट्राशी संबंधित नियुक्त्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. आणि त्यासोबतच हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो की महाराष्ट्रामधील जे काही राज्य महिला आयोग आहे त्याच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत रुपाली चाकणकर. आणि जे राष्ट्रीय महिला आयोग आहेत त्यांचे सुद्धा जे काही प्रमुख आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्या बनलेल्या आहेत विजया राहटकर. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिले समुद्रावरील काचेच्या ब्रिजचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातलं पहिलं समुद्रावरचं काचेचं ब्रिज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे कुठं करण्यात आलेलं आहे? तर तामिळनाडू राज्यामध्ये जे कन्याकुमारी आहे, ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचं जे काही मेमोरियल आहे त्या ठिकाणी हे काचेचं ब्रिज उभारण्यात आलेलं आहे. आणि याची उंची लक्षात ठेवायची आहे 133 फूट उंचीवर हे बांधण्यात आलेलं आहे. आणि याची लांबी आहे 77 मीटर. यासाठी खर्च करण्यात आलेला आहे 37 कोटी रुपयांचा. आणि नुकतंच हे त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे MK स्टॅलिन त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तामिळनाडूविषयी काही पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत.
सध्या राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत R.V. रवी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रो कबड्डी लीगचा विजेता संघ कोणता ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, हरियाणा स्टीलर्स. हे नुकतंच जे काही प्रो कबड्डी लीग झालेली आहे त्याचे विजेता संघ ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर जी प्रो कबड्डी लीग झालेली आहे 11वी आवृत्ती, त्याचा विजेता ठरलेला आहे हरियाणा स्टीलर्स आणि उपविजेता ठरलेला आहे पटना पायरेट्स हा संघ. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हरियाणाविषयी ही जी काही स्पर्धा आहे ती महत्त्वाची यासाठी कारण हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच हा किताब जिंकलेला आहे. आणि मागच्या वर्षीचा जर विचारला तर प्रो कबड्डी जी काही लीग झालेली होती 2023 ची, त्याचा विजेता ठरला होता पुणेरी पलटण हा संघ. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या आपण रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, एकूण 17 बालकांना हे राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघितला होता, नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, देविका सिहाग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच हॉकी इंडिया लीगचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ओडिशा या ठिकाणी या लीगचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात सोलार कृषी पंप योजना 2.0 चा शुभारंभ करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2.0 याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे किंवा शुभारंभ करण्यात आलेला आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच MT वासुदेवन नायर यांचे निधन झाले, त्यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर बी मित्रांनो, या ठिकाणी चुकून ते एडिटिंग मध्ये झालेलं आहे. ते साहित्यक होते MT वासुदेवन नायर, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतातील पहिला बायोबिटुमिन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच जागतिक सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात बनवले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, चीन या देशामध्ये जगातलं सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच मनमोहन सिंग यांचे निधन झाले, ते भारताचे कितवे पंतप्रधान होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 14व्या क्रमांकाचे ते भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच ICCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. चला मग, ज्यांनी उत्तर सांगितलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जय शाह, जे भारतीय आहेत ते नुकतंच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगतात. त्यानंतर थांबणार आहोत या ठिकाणी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपले जे लेक्चरच्या मोफत नोट्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. व्हॉट्सअप चॅनल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्यायचं आहे, कारण अभ्यास विषयक मटेरियल हे त्या ठिकाणी आपण टाकत असतो. तर थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.